नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, पण काही कलाकार असे असतात जे दशकानुदशके आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहतात. अशाच एका अत्यंत सोज्वळ, प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. आज आपण त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांनी लहान वयात अभिनयाला कशी सुरुवात केली, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती, त्यांचा संघर्ष, यश, वैवाहिक आयुष्य आणि आजही त्या प्रेक्षकांच्या मनावर कशा राज्य करत आहेत, हे सर्व टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. 12 एप्रिल 1963 रोजी मुंबई येथे निवेदिता यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव निवेदिता जोशी आहे. लग्नानंतर त्या निवेदिता सराफ किंवा निवेदिता जोशी सराफ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला जिथे अभिनय हा जणू श्वासासारखा होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना रंगभूमी आणि कलाविश्वाचं वातावरण लाभलं. त्यांचे वडील गजानन जोशी हे मराठी रंगभूमीवरील आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्या काळात त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले होते. अभिनयाबरोबरच त्यांचा रंगभूमीवर मोठा सन्मान होता. त्यांची आई विमल जोशी या देखील उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी आणि हिंदी नाटकांमध्ये काम केलं. संजीव कुमार, बलराज साहनी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी भूमिका साकारल्या. त्याशिवाय त्यांनी जवळपास 45 वर्ष ऑल इंडिया रेडिओमध्येही काम केलं. त्यामुळे निवेदिता यांच्या घरात साहित्य, नाटक, संगीत आणि अभिनय यांचं वातावरण कायम असायचं. लहानपणापासूनच निवेदिता यांना कलाकार, दिग्दर्शक आणि नाटकांच्या तालमी जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे अभिनयाची आवड त्यांच्या मनात अगदी लहान वयातच निर्माण झाली. विशेष म्हणजे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना समजायला लागल्यापासूनच त्यांना अभिनेत्रीच व्हायचं होतं. अभिनयाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात जाण्याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. मात्र त्यांच्या बालपणात एक मोठे दुःखही आले. त्यांचे वडील गजानन जोशी यांचे खूप कमी वयात अवघ्या 42व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला. पण त्यांच्या आईने अत्यंत धैर्यानं कुटुंब सांभाळलं आणि मुलांना चांगले संस्कार दिले. शिक्षणाबद्दल बोलायचे झालं तर त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतच झालं. अगदी लहान वयातच त्यांचा अभिनयाकडे ओढा वाढला आणि त्यांनी शिक्षणाबरोबर अभिनयालाही तितकंच महत्त्व दिलं. अवघ्या 10 वर्षाच्या असताना त्यांनी रंगमंचावर अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1977 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अपनापनमधून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता, कारण या चित्रपटामुळे त्यांना मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आणि पुढे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची पायाभरणी झाली. पण त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की हीच छोटी मुलगी पुढे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ठरणार आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केल्यानंतर निवेदिता जोशी यांनी हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यात नैसर्गिक अभिनय, निरागस चेहरा आणि प्रेक्षकांची सहज जोडणारा भाव होता. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या साध्या, सोज्वळ आणि घरातील मुलीच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. यानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठं वळण मिळालं. त्यांनी सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांसारख्या त्या काळातील आघाडीच्या कलाकारांसोबत काम करण्यास सुरुवात केली. या सर्व कलाकारांसोबत त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली. 1988 मध्ये प्रदर्शित झालेला अशी ही बनवाबनवी हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत निवेदिता सराफ यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली. आजही हा चित्रपट मराठीतील सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो आणि टीव्हीवर कितीही वेळा दाखवला तरी प्रेक्षक तो तितक्याच उत्साहाने पाहतात. यानंतर धूमधडाका, दे दनादन, थरथराट, नवरी मिळे नवऱ्याला, माझा छकुला, कशासाठी, प्रेमासाठी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. विशेष म्हणजे त्या काळात विनोदी चित्रपटांना मोठी लोकप्रियता मिळत होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्या जोडीला निवेदिता सराफ यांची उपस्थिती म्हणजे चित्रपटाच्या यशाची जणू हमीच मानली जाऊ लागली. निवेदिता यांनी केवळ विनोदी भूमिका केल्या नाहीत, तर भावनिक, कौटुंबिक आणि गंभीर भूमिकाही तितक्याच प्रभावीपणे साकारल्या. त्यामुळे त्या एका ठराविक प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून राहिल्या नाहीत. त्यांच्या अभिनयातील साधेपणा, स्पष्ट संवादफेक आणि नैसर्गिक हावभाव यामुळे त्या घराघरात लोकप्रिय झाल्या.
या काळात त्यांच्या कारकिर्दीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक सुंदर अध्याय सुरू होता. चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची आणि अभिनेते अशोक सराफ यांची मैत्री वाढू लागली. सुरुवातीला हे फक्त सहकलाकारांची मैत्री होती, पण कालांतराने त्याच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये बदललं. मात्र या प्रेमकथेचा प्रवासही काहीसा वेगळा आणि रंजक होता. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल सुरुवातीला फारशी चर्चा केली नाही. माध्यमांपासून दूर राहून त्यांनी एकमेकांना समजून घेतलं आणि पुढे आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या प्रेमकथेचा शेवट लग्नात झाला आणि पुढे ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक बनली. चित्रपटसृष्टीत काम करत असताना निवेदिता जोशी यांची ओळख त्या काळातील आघाडीचे अभिनेते अशोक सराफ यांच्याशी झालेली होती. सुरुवातीला दोघेही केवळ सहकलाकार होते. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान दोघांना एकमेकांना जवळून ओळखण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. हळूहळू याच मैत्रीचं रूप प्रेमात बदललं. मात्र त्यांनी आपल्या नात्याचा कधीही गाजावाजा केला नाही. त्या काळात सोशल मीडिया नव्हता, तरीही दोघांनी आपलं वैयक्तिक आयुष्य शक्य तितकं खाजगी ठेवलं. काही वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1990 साली निवेदिता जोशी आणि अशोक सराफ विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर निवेदिता जोशी या निवेदिता सराफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लग्नानंतर अनेकांना वाटलं की त्या अभिनयापासून दूर जातील, पण तसं झालं नाही. त्यांनी संसार आणि अभिनय या दोन्ही गोष्टींचा अतिशय सुंदर समतोल राखला. या दाम्पत्याला अनिकेत सराफ नावाचा एक मुलगा आहे. फक्त यांना एकच अपत्य आहे. अनिकेतने अभिनय क्षेत्राऐवजी पाककलेचं क्षेत्र निवडलं. तो व्यवसायाने शेफ आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका मुलाखतीत निवेदिता यांनी सांगितलं होते की त्यांनी मुलावर कधीही स्वतःच्या आवडी लादल्या नाहीत. त्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं त्यासाठी त्यांनी नेहमीच त्याला प्रोत्साहन दिले. लग्नानंतरही निवेदिता आणि अशोक सराफ यांचं नातं अत्यंत घट्ट राहिलं. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांबद्दल आदराने बोलताना दिसतात. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम करूनही त्यांनी आपले कौटुंबिक आयुष्य प्रसिद्धीपासून बऱ्याच अंशी दूर ठेवलंय. विशेष म्हणजे दोघांमध्ये विनोदबुद्धीही खूप आहे. मुलाखतींमध्ये ते एकमेकांची मिश्कील शैलीत फिरकी घेताना दिसतात आणि प्रेक्षकांना ते खूप जास्त आवडते. लग्नानंतर निवेदिता यांनी काही काळ चित्रपटांचे काम कमी केले आणि कुटुंबाला अधिक वेळ दिला. मात्र अभिनयाची आवड कधीच कमी झाली नाही. काही वर्षानंतर त्यांनी पुन्हा दूरदर्शन आणि चित्रपटांमधून दमदार पुनरागमन केले. त्यांच्या पुनरागमनातील सर्वात मोठा टप्पा ठरली अग्गबाई सासूबाई ही मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली आसावरी ही भूमिका महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली. एका साध्या आत्मविश्वास हरवलेल्या गृहिणीपासून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या स्त्रीचा प्रवास त्यांनी इतका प्रभावीपणे साकारला की सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं. या मालिकेमुळे नव्या पिढीतील प्रेक्षकांनीही निवेदिता सराफ यांचा अभिनय जवळून पाहायला मिळाला. अनेक दशकांनंतरही त्यांचा अभिनय तितकाच ताजा आणि प्रभावी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजही त्या अभिनय, जाहिराती, विविध कार्यक्रम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले आहेत. त्यांचे स्वयंपाकाचे व्हिडिओ आणि दैनंदिन आयुष्यातील काही क्षणही चाहत्यांना आवडतात. पण त्यांच्या आयुष्यात काही कठीण प्रसंगही आले. आई वडिलांचे निधन, कारकिर्दीतील चढ उतार आणि बदलत्या काळानुसार स्वतःला सतत नव्याने घडवण्याचं आव्हान त्यांनी शांतपणे स्वीकारलं. याच जिद्दीमुळे आज त्या मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक आदरणीय अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. अनेक दशकांपासून मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बदलत्या काळानुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल केले, नव्या भूमिका स्वीकारल्या आणि प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. निवेदिता सराफ यांना त्यांच्या अभिनयासाठी विविध सांस्कृतिक संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांच्या अनेक भूमिका आजही मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय भूमिकांमध्ये गणल्या जातात. विशेष म्हणजे त्यांना केवळ पुरस्कारांमुळे नव्हे तर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे खरी ओळख मिळाली. अनेक दशकांनंतरही त्यांचा अभिनय तितकाच लोकप्रिय आहे. निवेदिता सराफ यांनी आजपर्यंत त्यांच्या आरोग्याबाबत कोणताही गंभीर किंवा दीर्घकालीन आजार सार्वजनिकरित्या जाहीर केलेला नाही. वयाच्या 60 नंतरही त्या सक्रिय जीवनशैली ठेवताना दिसतात.
त्या नियमित काम करतात, कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि सामाजिक माध्यमांवरही सक्रिय असतात. यामुळे सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या समोर आलेली नाही. आज निवेदिता सराफ यांचं वय 63 वर्ष आहे. त्यांचे पती अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. दोघांचे वैवाहिक आयुष्य 3 दशकांहून अधिक काळ आनंदाने सुरू आहे. त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा व्यवसायाने शेफ आहे. अभिनय क्षेत्राऐवजी त्याने स्वतःचं वेगळं करिअर निवडलं. आई-वडिलांनी त्याला नेहमीच पाठिंबा दिला. आजच्या डिजिटल युगातही निवेदिता सराफ नव्या पिढीशी जोडलेल्या आहेत. त्या आपल्या चाहत्यांसाठी स्वयंपाक, जीवनशैलीतील क्षण आणि विविध कार्यक्रमातील अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे तरुण पिढीमध्येही त्यांची लोकप्रियता कायम आहे. निवेदिता सराफ यांच्या व्यक्तिमत्वातील खास गोष्टी. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे साधेपणा. इतक्या वर्षाच्या यशानंतरही त्यांच्यात कोणताही गर्व दिसत नाही. प्रत्येक सहकलाकाराशी आदराने वागणं, कामावरील निष्ठा आणि कुटुंबाला दिलेलं महत्त्व यामुळे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या अभिनयात कृत्रिमपणा नसतो, म्हणूनच त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. जर तुम्हालाही निवेदिता सराफ यांचा हा जीवन प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या जीवन प्रवासासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.